बारामतीच्या पोटनिवडणुकीची आज दिवसभर चर्चा सुरू राहणार आहे, कारण आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि जेव्हा मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा फक्त 2 तास उरलेत अर्ज मागे घेण्यासाठी। आणि बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्याने सर्वांचंच लक्ष लागलंय की नेमकं सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत कसं आव्हान मिळतंय। पण मंडळी, सकाळपासून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या। शरद पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडला कॉल केला, रोहित पवार काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भेटून आले आणि महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या मंडळाची बैठक घेतली आणि त्यांचा एक निर्णय ठरवलाय जो काँग्रेस हायकमांडला ते कळवणार असल्याचं स्वतः विजय वडेट्टीवार म्हणतायत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व घडामोडी कशा घडल्या, त्यामध्ये नेमकं काँग्रेस हायकमांडचं काय ठरलंय आणि या सगळ्यामध्ये आपण जर काँग्रेस या शेवटच्या क्षणी त्यांचा अर्ज मागे घेण्यासाठी तयार होते तर याचा आपण काय निष्कर्ष सांगू शकतोय, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या आजच्या या विषयाला सुरुवात करूया। तर मंडळी, करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला। काल 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे अजून 47 ते 43 उमेदवार रिंगणात आहेत असं म्हटलं जातंय। म्हणजे कालचे उमेदवार आणि आजचे उमेदवार देखील काही आहेत, त्यामधून 43 हा आकडा कुठेतरी म्हटलं जातोय की अजूनही एवढी अर्ज आहेत। आता आज शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे, कारण अजूनही काँग्रेसचा निर्णय व्हायचा आहे। पण मंडळी, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याबाबतच्या निर्णयावर शरद पवारांना प्रश्न विचारला तर शरद पवार म्हणतात की काँग्रेसने लढायचं ठरवलेलं आहे, तो राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही त्यांना सांगू शकत नाही की ही निवडणूक लढू नका म्हणून, पण ही जागा रिक्त झालेली आहे, एका अपघाताने रिक्त झाली आहे, कर्तृत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेलाय, त्यामुळे मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईन की ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल आणि हा काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे असं शरद पवार म्हणतायत। एकूण काय तर पवारांनी अप्रत्यक्ष काँग्रेसला उमेदवार मागे घ्यायला सांगितलंय। महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांचा देखील आज पुन्हा हर्षवर्धन सपकाळांना फोन झालाय। बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने कालच सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली। दोन्ही नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे, परंतु बारामतीची पोटनिवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून घेतला गेला असल्याने त्यामुळे उमेदवारी मागे घेताना हायकमांडशी चर्चा करावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल असं देखील काँग्रेसने सुनेत्राताई यांना स्पष्ट सांगितलं असल्याचं म्हटलं जातंय। आणि यामुळेच आज सूत्रांच्या माध्यमातून अशा बातम्या देखील चालवल्या जात आहेत की शरद पवार यांनी हायकमांडला फोन लावलाय, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा करून काँग्रेस त्यांचा उमेदवार मागे घेणार असल्याचं म्हटलं जात आहे। म्हणजे खरगे देखील आश्वासन देत आहेत की आम्ही उमेदवार मागे घेऊ। आता या सगळ्यात प्रश्न असा निर्माण होतोय की काँग्रेसने एवढं शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या तासापर्यंत ही निवडणूक का खेचली, तर यामागे 2 ते 3 कारणं असल्याचं विश्लेषक सांगतायत। पहिलं कारण म्हणजे पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचं जे वक्तव्य केलेलं ते एक वक्तव्य, ज्यामुळे काँग्रेस नाराज झाली आणि त्यांनी पार्थ पवारांच्या वक्तव्याला घेऊन भलं मोठं ट्विट केलं। या ट्विटमध्ये त्यांनी पार्थ यांच्या कुटुंबाची पूर्व पुण्याईपासून ते स्वतः किती राजकीय अपरिपक्व आहेत, पार्थ पवार हे किती अपरिपक्व आहेत हे सगळं बाहेर काढलं। त्यामुळे या एका वक्तव्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक शेवटपर्यंत खेचल्याचं सांगितलं जातं। दुसरं कारण म्हणजे काँग्रेस आणि रोहित पवार यांची FIR संदर्भात असणारी एक समान भूमिका। रोहित पवार यांनी स्वतः बऱ्याच वेळेला महाराष्ट्रात अजितदादांच्या अपघाती निधनासंदर्भाचा FIR दाखल व्हावा यासाठी प्रयत्न केलेत, जो FIR नंतर कर्नाटकमधून दाखल करण्यात आला। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने म्हणजे आकाश मोरे यांनी बारामतीच्या अधिकृत उमेदवारांनी जर एक वक्तव्य केलं, जर FIR दाखल झाली तर मी अर्ज मागे घेईन। यामधून काँग्रेसला हे दाखवायचं होतं ज्यांचं निधन झालंय त्यांना महाराष्ट्रात न्याय जो आहे तो मिळत नाहीये, दुसऱ्या राज्यात जावं लागतंय आणि त्यांच्या निधनानंतरची त्यांच्याच विधानसभेची ही निवडणूक असेल तर त्यांना FIR दाखल करून तरी न्याय दिला पाहिजे, हे काँग्रेसच्या या भूमिकेतून दाखवून देण्याचा एक काँग्रेसचा प्रयत्न होता असं देखील आता म्हटलं जात आहे। रोहित पवारांनी देखील आज काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेस अर्ज मागे घेण्यामध्ये पॉझिटिव्ह आहे असं सांगितलंय। त्यामुळे सध्या FIR ची जी अट आहे ती सोडली जाऊ शकते आणि हा जो एक दबाव होता तो फक्त कायम राहावा यासाठी हा सगळा प्रयत्न केला गेल्याचं देखील एक म्हटलं जात आहे आणि म्हणूनच अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत खेचल्याचं एक अंदाज सांगता येतोय। आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांचं विरोधाचं राजकारण।
भाजप विरोधकांना दबावात आणतं, फोडाफोडीचं राजकारण करतं, विरोधकांना संपवू पाहतं आणि अशीच महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही महायुती सरकारने संपवलेली आहे. मग अशात बिनविरोधाच्या परंपरेचा जो पुळका महायुती सत्ताधारी आणतायत ते देखील मग कशाला आणायचं, ते देखील चुकीचं आहे असं कुठेतरी महाविकास आघाडीला, खास करून काँग्रेसला दाखवायचा प्रयत्न असल्याचं आता म्हटलं जातं. विरोधक जिवंत आहे, महाविकास आघाडी जिवंत आहे हे देखील यातून स्पष्ट झालंय. कारण स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना या निवडणुकीसाठी, बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी भाष्य करायला लागलं, काँग्रेसला सुनवावं लागलं, इथपर्यंत ही वेळ आलेली. आता अखेर निर्णय झालाय, लवकरच काँग्रेस हा अर्ज मागे घेऊ शकते. जेव्हा हा मी व्हिडिओ करतोय, हायकमांड कडून फक्त घोषणा बाकी आहे. स्थानिक काँग्रेसने तरी मागे घेऊ असं सांगितलंय. विजय वडेट्टीवार यांनी माघार घेणार असल्याचं सांगितलेलं आहे. फक्त हायकमांड कडून आता काय उत्तर येते ते आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल आणि सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होऊन जाईल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.